आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अतिशय मनापासून स्वागत आहे टीएस स्पोकन क्लासेस या आपल्या चॅनलवर। आज आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये WH क्वेश्चन कसा तयार करायचा हे शिकणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये WH क्वेश्चन तयार करायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला वापरावा लागतो। WH वर्ड प्लस एम इज आर प्लस सब्जेक्ट प्लस VING प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क अशा पद्धतीने आपल्याला फॉर्म्युल्याचा वापर करायचा आहे आणि त्यापासून प्रश्न तयार करायचे आहेत। मी प्रश्न विचारला, तू का रडत आहेस? तू का रडत आहेस? असा जर मी प्रश्न विचारला आणि तुम्हाला म्हटलं या प्रश्नाचं रूपांतर इंग्लिश मध्ये करून दाखवा किंवा हा प्रश्न इंग्लिश मध्ये कसा सांगायचा, तर आधी आपल्याला पाहावं लागेल की प्रश्न हा नेमका कोणत्या काळामध्ये आहे। त्याचबरोबर प्रश्न होकारार्थी आहे की नकारार्थी आहे। अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नाचं सगळं स्वरूप पाहावं लागेल आणि त्यानुसार आपल्याला त्याचं इंग्लिश मध्ये रूपांतर करावं लागेल। मग आधी आपण प्रश्न लिहूयात। तू का रडत आहेस? तू का रडत आहेस? आता आपल्याला या प्रश्नाचा WH क्वेश्चन तयार करायचा आहे। मग येथे प्रश्न काय विचारला? का, म्हणजेच येथे आपल्याला कारण विचारलं, रडण्याचं कारण विचारलं। मग जेव्हा आपण कारण विचारतो तेव्हा आपल्याला कोणता WH वर्ड वापरावा लागेल, तर व्हाय, WHY व्हाय। त्यानंतर एम इज आर या टू बी क्रियापदांच्या रूपांपैकी एक टू बी क्रियापदाचं रूप, आणि आपण टू बी क्रियापदाचं रूप कशानुसार ठरवतो, तर सब्जेक्ट नुसार ठरवतो। मग इथे सब्जेक्ट काय दिलेला आहे? तू। तू म्हणजे यू, आणि जेव्हा आपण यू हे प्रोनाउन यूज करतो तेव्हा आपण आर हे टू बी क्रियापदाचं रूप लिहितो, व्हाय आर यू, व्हाय आर यू। आणि त्यानंतर VING म्हणजेच मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला ING प्रत्यय। इथे क्रियापद काय दिलेला आहे? रडणे। रडणे म्हणजे क्राय आणि त्याला ING प्रत्यय, क्राईंग, क्वेश्चन मार्क। व्हाय आर यू क्राईंग? तू का रडत आहेस? अशा पद्धतीने आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये WH क्वेश्चन तयार करायचे आहे। तू का येत आहेस? तू का येत आहेस? येथे सुद्धा आपण कारण विचारलं, व्हाय आर यू। व्हाय आर यू कमिंग? तू का येत आहेस? जर आपण असं म्हटलं, तू येथे का येत आहेस? व्हाय आर यू कमिंग हिअर? अशा पद्धतीने आपल्याला WH क्वेश्चन्स तयार करायचे आहेत। ती काय करत आहे? असा प्रश्न विचारला। मग आता येथे कारण विचारलं का, तर नाही, ती काय करत आहे। काय म्हणजे व्हॉट, व्हॉट। त्यानंतर एम इज आर या टू बी क्रियापदाच्या रूपांपैकी एक टू बी क्रियापदाचं रूप। मग येथे सब्जेक्ट काय दिलेला आहे? ती। जेव्हा आपण ती म्हणजेच शी हे प्रोनाउन वापरतो तेव्हा आपल्याला इज हे टू बी क्रियापदाचं रूप लिहावं लागते, व्हॉट इज शी डुईंग, क्वेश्चन मार्क। व्हॉट इज शी डुईंग? ती काय करत आहे? व्हेअर इज ही गोईंग? तो कोठे जात आहे? हु इज वॉचिंग टीव्ही? हु इज वॉचिंग टीव्ही? टीव्ही कोण बघत आहे? हु इज वॉचिंग टीव्ही? व्हाय इज मीना इग्नोरिंग? व्हाय इज मीना इग्नोरिंग? मीना दुर्लक्ष का करत आहे? व्हाय इज मीना इग्नोरिंग? व्हॉट इज ही टॉकिंग? तो काय बोलत आहे? Why are we helping her?
व्हाय आर वी हेल्पिंग हर? आपण तिला मदत का करत आहोत? व्हाय आर वी हेल्पिंग हर? व्हेअर आर यू वर्किंग? व्हेअर आर यू वर्किंग? तू कोठे काम करत आहेस? व्हेअर आर यू वर्किंग? व्हाय इज शी टॉकिंग रूडली? व्हाय इज शी टॉकिंग रूडली? ती उद्धटपणे का बोलत आहे? व्हाय आर यू लुकिंग ऍट मी? व्हाय आर यू लुकिंग ऍट मी? तू माझ्याकडे का पाहत आहेस? व्हाय आर यू लुकिंग ऍट मी? व्हाय इज युअर मदर कॉलिंग मी? व्हाय इज युअर मदर कॉलिंग मी? तुझी आई मला का बोलावत आहे? व्हाय इज युअर मदर कॉलिंग मी? व्हेअर आर यू लिव्हिंग? व्हेअर आर यू लिव्हिंग? तू कोठे राहत आहेस? व्हॉट आर दे डुईंग? ते काय करत आहेत? व्हॉट इज शी आस्किंग? व्हॉट इज शी आस्किंग? ती काय विचारत आहे? अशा पद्धतीने आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये WH क्वेश्चन्स तयार करायचे आहेत. एकदा का तुम्ही हा फॉर्म्युला पाठ केला किंवा सुरुवातीला तुम्हाला या फॉर्म्युल्यानुसार वाक्य तयार करावी लागतील, पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल आणि जेव्हा तुमच्या लक्षात येईल की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये WH क्वेश्चन तयार करताना आपल्याला कोणताही फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागणार नाही, तेव्हा ही सर्व सेंटेन्सेस अगदी इझी होतील. व्हॉट इज शी डुईंग? व्हॉट इज शी आस्किंग? व्हॉट आर यू डुईंग? व्हेअर आर यू गोईंग? अशा पद्धतीने आपल्याला वाक्य तयार करायची आहेत. सो फ्रेंड्स, ही सर्व सेंटेन्सेस लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस करा.